सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे पंढरीची वारी तिचा नाद गगनावरी, विठू माऊलीच्या भेटीची तळमळ अंतरी. अंतरीच्या या तळमळीने विठुरायाच्या दर्शनाची आस उरात धरून वारकरी पंढरीच्या वाटेनं निघतात. ती आषाढीची वारी हा एक अद्भुत प्रकार आहे. भारतीय माणसाचा आध्यात्मिक अंतरंग आणि भल्या भल्या विचारवंतांना, अभ्यासू मंडळींना मोह पाडेल असं समाज जीवन हा इथल्या जगण्याचा कणा आहे. आपल्या महाराष्ट्राच्या असंख्य वैशिष्ट्यांपैकी एक ठळक आणि लोभसवाणं वैशिष्ट्य म्हणजे वारी. वारीमध्ये वारकरी कितीतरी किलोमीटर चालत राहतात. ऊन वारा पाऊस खाणं पिणं या गोष्टींची कुठलीही तमा न बाळगता वारी निरंतर चालत राहते, फक्त आत्मिक बळाच्या जोरावर. वारीची परंपरा 13व्या शतकात असल्याचे उल्लेख आढळतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ही परंपरा सांभाळत ज्ञानदेवांनीही भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतलं. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मसप्पा वासकर, मल्लप्पा वासकर यासारख्या संतांनी वारीची परंपरा पुढे नेली. ती आजतागायत सुरू आहे. मंडळी, महाराष्ट्राचं हे आध्यात्मिक संचित उलगडत आहेत लेखिका, पटकथाकार, निरूपणकार आणि व्याख्यात्या डॉक्टर धनश्री लेले. डॉक्टर धनश्री लेले संस्कृतच्या स्कॉलर आहेत. आध्यात्मिक वाङ्मयातलं जगण्याचं तत्त्वज्ञान विशद करताना डॉक्टर धनश्री लेले यांना ऐकणं हा एक अपरिमित आनंद असतो. आज हा अनुभव घेऊयात. मैत्र हे शब्दसुरांचे आषाढी विशेष पहिला भाग सादर होतोय. हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम
हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम आ आ आ वाह वाह वाह, क्या बात है. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये आजच्या या विशेष भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत मराठी, संस्कृत, उर्दू अशा विविध भाषांवर ज्यांचं प्रचंड प्रभुत्व आहे, संत साहित्याचा, संत वाङ्मयाचा ज्यांचा प्रचंड अभ्यास आहे, अशा डॉक्टर धनश्री लेले यांच्याशी. धनश्रीताई, तुमचं आमच्या या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाच्या विशेष भागामध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तसंच तुमच्या साथीदारांचंही स्वागत करूया. तबला साथ संदीप पवार, पखवाज ज्ञानेश्वर खैरे, गायक अमोल पटवर्धन, गायिका सृष्टी कुलकर्णी, तालवाद्य अमोल तळेकर आणि संवादिनी साथ निरंजन लेले. धनश्रीताई, या 10 अक्षरी मंत्रामध्ये खूप ताकद आहे, जय जय रामकृष्ण हरी. पण या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की जशी प्रभू रामचंद्रांची वेगवेगळी नावं आहेत, कृष्णाची वेगवेगळी नावं आहेत, गणपती, विनायक, गजानन अशी ही गणेशाची वेगवेगळी नावं आहेत, त्याप्रमाणे हे हरी, माऊली, विठ्ठल, विठाई, इठाई, विठोबा, पांडुरंग या नावांचं असं काही एक वेगवेगळं पण आहे का, की विठ्ठल म्हटलं की वेगळी काहीतरी मूर्ती किंवा वेगळी काहीतरी प्रतिमा, असं काही आहे का? नाही, मुळामध्ये रूप आलं की नाम येतं. हां, आणि मग त्याच्यावरनं वेगवेगळी नावं आली. आता पांडुरंग साधं उदाहरण घेऊया आपण. वस्तुतः हा विठ्ठल सावळा आहे, पण त्याचं नाव मात्र पांडुरंग ठेवलंय. का असं? तर सामान्यपणे आपलं ज्याच्यावरती खूप मनापासून प्रेम असतं त्याच्यातलं आपल्याला वैगुण्य दिसत नाही, तर त्या वैगुण्यामध्ये सुद्धा गुणच दिसतो. आणि त्याच्यामुळे असेल कदाचित की त्या भक्तांचं, या वारकऱ्यांचं या माऊलीवरती, विठू माऊलीवरती एवढं प्रेम आहे की त्याचं सावळे पण त्यांना दिसतच नाही. तर तो कसा आहे, तर तो गोराच आहे. म्हणजे प्रत्येक आईला जसं आपलं बाळ गोरच वाटतं की नाही, तसं ह्या भक्तांना सुद्धा आपली विठू माऊली गोरीच वाटते. म्हणजे बोरकरांनी एका ठिकाणी फार छान प्रश्न विचारला. बोरकर असं म्हणतात की सावळ्या विठ्ठला तुझे सावळेचं अंग, हा, सावळ्या विठ्ठला तुझे सावळेचं अंग, तरी कसे गाजे जगी नाम पांडुरंग. क्या बात आहे, क्या बात. त्यामुळे असे वेगवेगळे आहेत. आणि आता विषयच निघाले म्हणून सांगते की मग या पांडुरंगाचा नेमका अर्थ कसा घ्यायचा. म्हणजे एक नाव आता आपण उदाहरणादाखल घेऊया. बरोबर. तर पांडुरंगाचा नेमका अर्थ कसा घ्यायचा, तर आपल्याला एक असं काय म्हणतो त्याला संदर्भ असा मिळतो. पांडुरंग शास्त्री आठवलेंनी सांगितलंय. अच्छा. की हा कोण आहे, तर आधीच्या अवतारात तो कृष्ण आहे. हा कृष्ण कसा, तर यमुनेवरती गोधनं चारायला निघालाय. म्हणजे कर्मयोगी आहे तो. हा, कर्म करत करत चाललेला आहे
आणि दिवसभर गोधन इकडे तिकडे हिंडून सगळीकडनं असं त्याला गोळा करून तो घेऊन चाललाय. थोडासा उन्हाळा आहे, उष्णता आहे, त्यामुळे त्याला घाम आलाय आणि तो यमुनेवरनं जेव्हा जातोय तेव्हा त्या यमुनेची पांढरी वाळू त्याच्या सावळ्या रंगावरती चिकटते घामानी आणि त्यामुळे सावळ्या रंगावरती बसलेली पांढरी वाळू हा रंग काय होईल तर हा म्हणे पांडुरंग. क्या बात आहे. शेवटी प्रत्येकाच्या डोळ्यांनी तो पांडुरंग पाहायचा आहे. बरोबर. प्रत्येकाच्या डोळ्यात ते रूप सामावलेलं आहे आणि हे इतकं वेगळं दैवत आपल्याला मिळालेलं आहे ना, म्हणजे आपण खरंच भाग्यवान म्हटलं पाहिजे. या भूमीमध्ये आपला जन्म झाला, त्या भूमीला एक स्वतंत्र सुंदर दैवत आहे. म्हणजे एक उदाहरण वेगळं पण कसं मला जे वाटतं ते सांगते की रामचंद्रांच्या वडिलांचं नाव काय दशरथ, कृष्णाच्या वडिलांचं नाव काय वसुदेव, पांडुरंगाच्या वडिलांचं नाव काय म्हणजे या अवतारामध्ये त्याला अशी परंपरा सांगता येत नाही, तो आला बस. आणि म्हणून त्याच्या बाबतीमध्ये वर्णन करताना असं म्हणतात ना मूळ ना टाळ, त्याचं मूळही माहिती नाही आणि त्याचं वरचा शेंडाही माहिती नाही, टाळाही माहिती नाही, म्हणून ना मूळ ना टाळ ना पल्लव ना शाखा ऐसा कैसा देवा आला. त्यामुळे हे रूप जे आलं आणि हे कुणासाठी आलं तर त्या भक्तासाठी आलं. सामान्यपणे देव एखाद्या चौरंगावरती उभा राहतो किंवा आपण त्याला काहीतरी छान बांधून देतो. इथे हा उभा तरी कशावर आहे, विटेवरती उभा आहे आणि त्या विटेला मान दिलाय त्यांनी. का मान दिलाय कारण माझ्या भक्तांनी दिली. म्हणजे हा देव येतानाच प्रेमाचं शिंपण करत आलेला आहे आणि जणू सांगत आलाय की मी इथे आलोय ना ते फक्त माझ्या भक्तांसाठी आलाय, मी इथे आलेलो आहे. आणि त्यांनी जे रूप त्याला समोर दिसेल त्या रूपात हाक मारावी. म्हणून मला तर रामकृष्ण हरी या जपामध्ये सुद्धा असं वाटतं की राम का, मग कृष्ण राम हरी का नाही आला, हरिकृष्ण राम का नाही आला, रामकृष्ण हरीच येण्यामागचं कारण काय असं असेलच असं नाही. असं आपलं मला वाटतं की रामचा अर्थ काय तर तो रमवतो. म्हणजे पहिल्यांदा भक्त त्याच्या रूपामध्ये रमतो, मग कृष्ण म्हणजे ओढून घेतो कर्षती, म्हणून मग पहिल्यांदा तो रमतो, मग तो त्याला ओढून घेतो आणि इतकं ओढून घेतो की त्याचं स्व पण हरून टाकतो, त्याचा मी पण हरून टाकतो. म्हणून आधी राम मग कृष्ण आणि मग हरी असं असू शकेल. त्यामुळे शेवटी मला ह्या सगळ्यामध्ये ना एक लोकशाही वाटते. लोकशाही कशी तर ते रूप समोर उभं आहे ना त्या रूपाकडे मी आत्ता कशी बघतेय, माझ्यासाठी ते रूप कसं आहे या प्रत्येकाला मोकळीक दिलेली. ज्याला हवं त्यांनी आपापल्या दृष्टीतनं ते पाहावं. इथेच मला वाटतं भारतीय अध्यात्माचा पाया सुद्धा पक्का केलेला आहे की तुला जे वाटतं ते तू पहा आणि तुला ज्या नावाने हाक मारावीशी वाटते त्या नावाने हाक मार. आता विठोबाचा अर्थ काय तर विनोबांनी याच्यावर फार छान सांगितलंय. विनोबा म्हणले विठोबा 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 म्हणजे तरी काय तर म्हणाले वीचा केला ठोबा. म्हणजे काय वीचा केला ठोबा म्हणजे काय तर विनोबा त्याचा अर्थ सांगतात. मूळ ओळ आहे ही आपल्याकडे. त्याचा अर्थ विनोबा सांगताना असं सांगतात की अंधकार ज्याला पाहिल्यानंतर गोठून जातो तो विठोबा. आता हा अंधकार कुठला अर्थात अज्ञानाचा. त्यामुळे त्याला पाहिल्यानंतर माझ्यातलं चैतन्य जागृत होतं आणि माझ्या बुद्धीवरचं जे अंधकाराचं पटल आहे अज्ञानाचं पटल आहे ते निघून जातं. त्या वीचा केला ठोबा तो विठोबा. अशी विविध नावं त्याची रूप या सगळ्यातनं आपल्याला या दैवताने खरोखरी वेढवून टाकलेलं आहे. आणि म्हणून आता तुम्ही म्हणाला की विविध नावं विविध रूप, तर तुम्हाला क्षमा करा मध्येच मी म्हणजे व्यक्त आणला एक जरा रूपाचा आपण कुठला तरी अभंग आधी ऐकूया आणि मग तुमचा विषय तुम्ही पुढे कुठला एखादा म्हणजे दोन्ही गायक कलावंतांना विनंती करतो जो काही तुमचा बसला असेल तो रूपाचा अभंग एखादा.
मंजुश्रीताई, तुम्ही आत्ता काहीतरी रूपाविषयी बोलत होतात आणि मी मध्येच तुम्हाला आगाऊपणा करून थांबवलं तर क्षमस्व. त्याविषयी जरा सांगा. याच्यामध्ये सुद्धा तुकाराम महाराज काय म्हणतात की पाहिन श्रीमुख आवडीने, की मला दुसरं काही बघायचंच नाहीये, मला त्या रूपाकडेच बघायचं आहे. आणि ह्या रूपानी ह्या सगळ्या संत मंडळींना आणि सगळ्यांना त्याच्या भक्तांना इतकं वेड लावलं की ही संत मंडळी म्हणाली की आम्हाला मुक्ती नको, आम्हाला सायुज्यता नको. का सायुज्यता झालं तर हे रूप कसं दिसेल, आणि म्हणून पुन्हा पुन्हा आम्हाला जन्माला यायचं आहे. का तर ह्याचं रूप पाहावं आणि त्याचं नाम ओठावरती असावं म्हणून. क्या बात आहे, क्या बात आहे. आत्ता आपण रूपाविषयी बोललो, म्हणजे ज्याच्या मनात जे रूप आहे तसं ते दिसतं. बरोबर. पण भक्तीचं काय मग? म्हणजे आपल्याकडे नवविधा भक्ती सांगितली असं आपण म्हणतो, म्हणजे ती भक्ती कशा प्रकारे करावी याविषयी काही सांगा ना. मुळामध्ये ह्या वारकरी संप्रदायानं किंवा भागवत धर्मानं भक्ती अगदी सोपी करून दिलेली आहे. म्हणजे भक्ती करायची म्हणजे अगदी पद्मासनच घालायला पाहिजे का, 2-2 तास बसायला पाहिजे का, अजिबात नाही. तुम्ही तुमचं जे काम करताय ना त्या कामामध्ये 1 टाका विठ्ठलाचा घाला. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तुकाराम महाराज जसं म्हणतात की सगळं गोडच होतं. कधी गोड होतं? जेव्हा विठ्ठल मिश्रित आहे, जेव्हा विठ्ठलाचं मिश्रण त्याच्यामध्ये केलं जातं तेव्हा ते सगळं गोडच होतं. म्हणून वाचे वदावा गोविंद, सतत गोविंद 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 म्हणत आपलं काम करावं, काम सोडू नये. पण त्याच्यामध्ये विठ्ठल विठ्ठलाचा त्याचा धावा करावा, त्याचं नाम घ्यावं आणि ते गोड करत जावं. क्या बात आहे. त्याच्यामुळे भक्तीमध्ये अगदी सोपं केलं. आणि नाहीतरी भक्तीची व्याख्या आपल्याला काय सांगितली? गीतेमध्ये म्हटलंय की यत करोशी यदश्नासी यत जुहोशी ददासी यत तपस्यासी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पण. तू जे करशील ते तू मला अर्पण करत चल. आता इथे काम करताना जेव्हा आपण त्याचं नाव घेतो तेव्हा प्रत्येक क्षण आणि क्षणामधला प्रत्येक जे काही माझं कार्य आहे त्या कार्याचा कण हा त्यालाच समर्पित आहे. किंवा पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. मग नारळ ठेवू का, मग काही तोरण बांधू का, काही करू नकोस म्हणाले. काही नाही जमलं तर एक पाण्याचा थेंब दिलास तरी चालेल, पण तो पाण्याचा थेंब भक्त्या हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अंतरंगातला भाव आहे की नाही तेवढं फक्त तपासून बघ, कारण देव भावाचा भुकेला. त्यामुळे इतकं सोपं करून दिलेलं आहे आपल्याला की बाकी काही नाही केलं तरी चालेल. नाही स्तोत्र म्हटलेत काही हरकत नाही, हा फक्त त्याचा आठव मनामध्ये ठेवा, कारण त्या शेवटी आठवणीवरतीच भाव आहे. जेव्हा मी जेवायला बसते तेव्हा माझ्या मनात पहिला विचार येतोय का की अरे मी ज्याच्या कृपेनं जेवतेय त्याची मला आठवण आली का, स्मरण करणं. आणि त्या स्मरणाला काहीतरी द्यायला लागतं ना, मग ते नामस्मरण आलं की त्या नामाचं स्मरण करत राहावं, जेणेकरून आपली वाचा सुद्धा त्याच्यामध्येच कायम लीन होत राहते, वाणी अपसूक मधुर होते. असं संतांचं म्हणणं आहे की जेव्हा गोविंद 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 मी म्हणत राहते कुठेतरी ती तल्लीनता सुद्धा येते. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे असूया असेल, मत्सर असेल, वाईट बोलायची इच्छा असेल, ती सुद्धा हळूहळू गळून पडते. आणि म्हणून सगळं माधुर्यानं वेढलं जातं. आणि म्हणून ही भक्ती आहे जी नामस्मरणानं खऱ्या अर्थानं अधिक दृढ झाली. आणि मला असं वाटतं की नामस्मरण अशी जेव्हा आपण म्हणजे भक्ती करतो ती अधिक सोपी असते असं मला वाटतं. म्हणजे प्रत्यक्षात ते तसं नाहीये, पण सोपी नाहीये, पण त्यातल्या त्यात आपल्या सगळ्यांना सोपं काय तर नामस्मरण करणं. असा कुठला अभंग आहे का की जो नामस्मरणाशी? हो, नाम हा वेद ज्यांनी आपल्याला दिला त्या नामदेव महाराजांचं स्मरण करूया. जरूर आणि पुढचा अभंग ऐकूया. जरूर जरूर जरूर. नामाचा गजर गरजे भीमातीर, गरजे भीमातीर. नामाचा गजर गरजे भीमातीर, गरजे भीमातीर. महिमा साजे थोर, महिमा साजे थोर थोर, महिमा साजे 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 थोर. तुझ एका साजे तुझ एका, महिमा साजे तुझ एका. नामाचा गजर गरजे भीमातीर, गरजे भीमातीर. नामाचा
गजर रिद्धी सिद्धिदासी अंगण झाडीती रिद्धी सिद्धिदासी रिद्धी सिद्धिदासी अंगण झाडीती उच्छिष्टे काढीती मुक्तिचारी उच्छिष्टे काढीती मुक्तिचारी 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 नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर नामाचा गजर चारी वेद भाट होनी गजती चारी वेद भाट होनी गजती सनकादिक गाती कीर्ती तुझी सनकादिक गाती कीर्ती तुझी कीर्ती तुझी गाती कीर्ती तुझी नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर नामाचा गजर सुरवरांचे भार सुरवरांचे भार सुरवरांचे भार सुरवरांचे भार ऊनी गरजती सुरवरांचे भार ऊनी गरजती चरण रजक्षिती शिववंदी चरण रजक्षिती शिववंदी 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 नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर नामाचा गजर नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू नामा म्हणे देव नामा म्हणे देव नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू नामा म्हणे देव नामा नामा म्हणे देव देव नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू नामा नामा
ऐसा हो कृपाळू करी तू सांभाळू अनाथांचा करी तू सांभाळू अनाथांचा 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 नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर महिमा साजे थोर महिमा साजे थोर थोर महिमा साजे थोर तुझ एका साजे तुझे का महिमा साजे तुझे एका नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर. वाह अमोल, क्या बात है. मैत्र से हे शब्द सुरांचे. धनश्रीताई, आत्ता नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकला. असं म्हणतात की नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग अगदी अंगठ्या एवढं रूप घेऊन यायचा आणि समोर नाचायचा असंही म्हणतात. म्हणजे हे तर खरंच आहे की नामदेव महाराजांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार फार अगदी पंजाब प्रांतापर्यंत केला. तर त्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल तुमच्याकडून. हो नक्कीच. आणि त्याच्या आधी जरा थोडंसं बोलते की मगाशी आपण म्हटलं ना की नाम घेणं त्या मनाने सोपं आहे, पण नामदेव महाराजांनी आपल्या एका अभंगामध्ये ते किती अवघड ते सांगितलं. म्हणजे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण तरी सुद्धा केशवा मन माझे का बाने गे. की हे इतकं सोपं आहे तरी माझ्या मनात ते का येत नाही की पंढरीरायाची कीर्ती मला माहीत नाही का, पण ती गावी अशी माझ्या चित्तात का येत नाही. मी कीर्तनाला अगदी नित्य नेमाने जातो, पण तिथे गेलो की मला पहिल्यांदा निद्रा येते. त्यामुळे नाम घेणं जे आपण मगाशी म्हटलं ते इतकं सोपं नाही, याची जाणीव स्वतः नामदेव महाराजच करून देतात. आणि काही वेळेला आता संत असं म्हणतात की नाम आपल्या मुखाला येणं ही सुद्धा त्याची कृपा असावी लागते. बरोबर आहे. तर ते नाम आपल्या मुखातनं येत राहतं. आता तू जो प्रश्न विचारलास ह्याच्यामध्ये की तत्पूर्वी एक प्रसंग नामदेव महाराजांनी आपल्या गाथेमध्ये फार सुंदर रंगवलाय. अच्छा. की एकदा ज्ञानेश्वर महाराज आलेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांना म्हणतात की मी तीर्थयात्रेला चाललोय, तर तुम्ही माझ्याबरोबर चला. आता हा खरं केवढा आनंदाचा क्षण आहे, पण नामदेव महाराज रडायला लागतात. अच्छा. का? कारण ज्ञानेश्वरांबरोबर तीर्थयात्रेला जरी जायचं असेल तरी त्यांच्याबरोबर जाणं म्हणजे पंढरीरायाचा विरह सहन करणं आणि ते त्यांना सहन होत नाही. मग अशा वेळेला त्यांनी गाथेमध्ये अशी कल्पना केली आहे की पंढरीराय विठ्ठल त्यांना आत बोलवतात म्हणजे गाभाऱ्यात आणि सांगतात की अरे नामदेवा हे काय तुझं चाललंय. परब्रह्म मूर्ती प्रत्यक्ष ज्ञानेश्वर संगतीचा आदर करीत असे, जा बरं तू त्यांच्याबरोबर. आणि मग ज्ञानेश्वर माऊलीला आत बोलवतात आणि विठ्ठल काय सांगतो त्यांना की हे तो माझे कृपेचे पोसणे आवडते क्षणभरी ना जीवा परते करी. की नामदेव महाराज हा नामा माझ्या कृपेवरती वाढलाय बरं का, याला जरा सुद्धा लांब करू नकोस. म्हणजे एकाला सांगायचं तू त्याचा आदर कर, दुसऱ्याला सांगायचं ह्याची काळजी घे. दोन भक्तांना, आपल्या अनुयायांना, आपल्या पुढच्या पिढीला एकत्र कसं बांधायचं याचं किती सुंदर रूप नामदेव महाराजांनी दिलंय. आणि हे सांगितल्यानंतर नामदेव महाराज तीर्थाटनाला गेले. ते पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांबरोबर गेले आणि नंतर जेव्हा त्यांनी तीर्थाटन केलं तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतलेली होती आणि ते दुःख सहन झालं नाही आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी पुन्हा एकदा तीर्थाटन केलं. आणि तेव्हा त्यांना पंढरीरायाला आपला विरह म्हणजे आपला विरह होतोय का पंढरीरायाबरोबर हा विचार मनात आला नाही. कारण तत्पूर्वी त्यांना भेट झाली होती आणि गुरुनी त्यांना सांगितलं होतं की तू माझा पाय उचलून पिंडीवरचा दुसऱ्या ठिकाणी ठेवशील, पण कुणाच ठेव, दुसरी पण पिंडी तिथे तयार होईल. त्यामुळे देवा विण ठाव रीता कोठे आहे शोधोनिया पाहे नामदेवा. देव नाही अशी जागा दाखव आणि तिथे पाय ठेव. आणि त्या ठिकाणी नामदेवांच्या लक्षात आलं की माझा पंढरीराय हा फक्त पंढरीतच नाही
तर तो सर्वत्र व्यापलेला आहे. त्यांनी तीर्थाटन सुरू केलं आणि खरोखरी भक्तीचा झेंडा घेऊन, म्हणजे किती अवघड होतं त्या काळामध्ये, एकट्याने एवढा प्रवास करणं, वेगवेगळे आक्रमणं होत होती. आणि अशा काळामध्ये नामदेव महाराज महाराष्ट्रातनं निघून पंजाबापर्यंत पोहोचतात. आणि एवढंच नाही तर हिंदी संत साहित्याचा अभ्यास करणारी जी मंडळी आहेत ते म्हणतात की भक्तीचा खरं रूप किंवा भक्तीचा खरा राजमार्ग जर कोणी घालून दिला असेल ना उत्तर भारतामध्ये, तर तो नामदेव महाराजांनी घातला. म्हणजे आपल्यासाठी ही सुद्धा किती अभिमानाची गोष्ट आहे. आणि नामदेव महाराजांनी ते केलं, तिथपर्यंत त्याचा प्रचार प्रसार केला. कबीर असतील, दादू असतील, पिपा असेल, मीराबाई असेल, हे सगळे नंतर त्याच वाटेनं गेलेले आहेत. म्हणजे नामदेव महाराजांनी ते तीर्थाटन करत असताना खऱ्या अर्थानं एक भक्तीचा पंथ आखून दिला. आणि ह्या पंथाचं सगळ्यात मोठं साधन कुठलं तर नाम. आणि मला हे सांगताना सुद्धा खरं बरोबर वाटत नाही की नाम हे साधन का म्हणावं, खरं तर तेच साध्य आहे. क्या बात आहे. म्हणजे नाम हे साधन कसं, नामदेव महाराज म्हणतील की का नाम हेच साध्य आहे, कारण एकदा तुम्ही नामापर्यंत पोहोचलात की तो दूर नाहीच. बरोबर. त्यामुळे सतत नाम गाऊया, त्याचं नाम घेण्यातच आपला सगळा आनंद घेऊया आणि बरोबर कामही करूया. हे मला वारंवार सांगायचं आहे. कधीतरी आपण त्याच्यावर नंतर बोलू. माझ्याकडे बघूनच सांगितलं थोडंसं कामही करूया. ते मला बोच त्यातली खोज सगळं लक्षात आलेलं आहे. पण आज असाच एखादा मला वाटतं तसाच अभंग ऐकूया, नामदेव महाराजांचाच ऐकूया. बरोबर. जरूर 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 जरूर.
मैत्र से हे शब्द सुरांचे. सृष्टी क्या बात आहे. धनश्रीताई, आत्ता जो अभंग ऐकला त्या अभंगातल्या शब्दरचनेविषयी माझ्या मनात शंका नाही आहे बरं का. म्हणजे शंका घेणं नाही, पण कुतूहलापोटी एक प्रश्न मनामध्ये आहे. साधारणपणे एखादा शब्द असतो, त्या शब्दाचा अर्थ जो निघतो म्हणजे किंवा त्याचा जोड शब्द म्हणूया की पांढरा शुभ्र, काळा कुट्ट, तसं या अभंगामध्ये लाखोली म्हटलं की ते कुठला शब्द डोळ्यासमोर येतो ते वेगळं सांगायची गरज नाहीये. इथे त्यांना लक्षावधी असा शब्द नसेल सुचला का नामदेव महाराजांना? म्हणजे किंवा काय असेल लाखोली असा शब्द? कारण ना नामदेव महाराजांची भाषा ही रोजच्या जीवनातली भाषा आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळे ते इतकं साधं आणि सोपं लिहितात ना की नामदेव गाथा वाचत असताना आपल्याला आणि कोणी आपल्याला संथा देणारा पाहिजे असं वाटत नाही. कारण ते आपल्या रोजच्या बोली भाषेमध्ये लिहितात. त्यामुळे लक्ष हा तसा संस्कृत मधला शब्द आहे. पण लाखोली त्याचं सहज येतं लाख वाहणं, त्याला लाखोली वाहणं. नंतर तो हे बदल वेगळ्या अर्थाने जीवनामधला. पण लाखोली वाहणं की लाख नावं तुझी हे करणार आहे. आणि का तर नामा म्हणे लाखोली सदा सहस्र नामाची गोविंदा. म्हणजे आपल्याकडे हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे की आपल्याकडे मी नावं ठेवण्यात सगळे पटाईत असतातच, पण इथे आपल्या भगवंताला एवढी नावं आहेत. आणि नावं कशी येतात तर कधी जन्मानी येतात, कधी रूपानी येतात आणि कर्मानी येतात. हां, आता उमासुत हे जन्मानी आलेलं नाव आहे गणपतीचं, आणि रूपानी आलेलं नाव काय एकदंत. आणि विनायक हे त्याच्या कर्मानी आलेलं नाव आहे. त्यामुळे ह्या आपल्याकडच्या विष्णू सहस्रनामाचा जरी विचार केला त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी भगवंतांनी जे मोठी कार्य केलेली आहेत ते डोळ्यावर समोर ठेवून केले. आता गोविंद त्यांनी म्हटलंय, गोविंदचा अर्थ काय तर गो म्हणजे पृथ्वी आणि विंद म्हणजे मिळवणे. त्यांनी पृथ्वी मिळवली. कशी मिळवली? जेव्हा ती रसात तळाला गेली होती त्यावेळेला वराहाचं रूप घेऊन शिंगावरनं त्यांनी पृथ्वी मिळवली, म्हणून गो विंद करणारा तो गोविंद. याचाच एक आध्यात्मिक अर्थही आहे की गो म्हणजे आपली सगळी इंद्रिय. ही इंद्रिय म्हणजे घोडे आहेत आणि ते सतत धावत असतात. हे काही सांगायची गरज नाही, पण ते उधळलेले घोडे पुन्हा पकडून ठेवायचे आणि तो सारथी बनून त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं. हे सुद्धा गो विंद करणाराच आहे, म्हणून तो गोविंद. आता विष्णू हे साधं नाव आहे, आपण अनेकदा घेतो, पण विष्णूचा अर्थ काय तर विशती व्यापनोती सर्वम. त्यांनी 3 ढांगांमध्ये सगळं विश्व व्यापून टाकलं आणि तरीही तो शेष उरला. त्यामुळे जो सगळा व्यापून टाकतो तो विष्णू. असं प्रत्येक नावाला एक अर्थ आहे. त्याच्यामध्ये काही त्यांच्या क्रिया आहेत, काही रूपावरनं आलेली आहेत आणि काही जन्मावरनं आलेली आहेत. अशी सगळी नावं. पण एक गंमत आहे की आता इथे लक्षाचा उल्लेख निघालाय म्हणून सांगते की एकदा एक बाई असतात आणि त्या प्रवचनाला जातात. तर ते प्रवचनकार गेल्या वर्षी आलेले असतात. तर ह्या बाई प्रवचन संपल्यावर त्या बुवांना असं म्हणतात की तुम्ही गेल्या वर्षी मला एक नाव दिलं होतं, म्हणजे एक मंत्र दिला होता जपण्यासाठी, मनःशांतीसाठी. तर बुवा म्हणतात मिळाली की नाही मग मनःशांती तुम्हाला? तर बाई म्हणतात कसली हो, म्हणे कणभराची सुद्धा मनःशांती मला मिळालेली नाही. तर बुवा असं म्हणतात म्हणजे मी जेवढ्या प्रमाणात तुम्हाला जपायला सांगितलं तेवढं तुम्ही जपला नाही. तर बाई पटकन म्हणतात की अहो मी की नाही फार धार्मिक आहे, शब्द बदललेला अर्थ की धार्मिक आहे म्हणे मी. तर म्हणे मी त्याच्यामुळे ना मी तुम्ही सांगितल्या त्या प्रमाणातच जपला. तुम्ही काय सांगितलं होतं लक्ष जप करा का नाही, तर मी लक्ष जप केला. गुरुजी पटकन म्हणतात तुम्ही लक्ष जप केला पण जपात लक्ष होतं. त्यामुळे मला वाटतं हा भाग खूप महत्वाचा आहे. तुम्ही 1000 म्हणा 2000 म्हणा, पण शेवटी तो एक जरी वाहिलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, तो एक हरी जरी धरला ना तरी सुद्धा पुरेसा आहे. परंतु तो भावाने आला पाहिजे. म्हणजे शेवटी पुन्हा पुन्हा आपण त्या भावाकडेच येतोय. कारण संपूर्ण वारकरी संप्रदाय काय किंवा भागवत धर्म काय हा आपल्याला भावाकडे घेऊन जाणार आहे. शब्द, अर्थ आणि भाव म्हणजे ही अधिक आतपर्यंत घेऊन जाणारी अशी ही प्रक्रिया आहे असं मला वाटतं. क्या बात आहे. म्हणजे इथे लक्षावधी नाही, लाखोली हाच शब्द कसा रोजच्या जीवनाशी निगडीत आहे, रोजच्या भाषेतला याचा आहे. धनश्री, तुम्ही विविध विषयांवरती बोलता, म्हणजे जवळजवळ 50-52 विषयांवरती तुम्ही बोलता. तुमचा एक विषय असा आहे की मराठी रंगभूमीवरील भक्तिरंग किंवा भक्तिरस. तर जरा त्याविषयी ऐकायला आवडेल. म्हणजे ते काय आहे, तो व्याख्यानाचा विषय आणि ते कशा पद्धतीने होतात? मुळामध्ये मला असं वाटतं की ही भारतीय मनोवृत्ती आहे की आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत म्हणजे जे आर्ष महाकाव्य आहेत, रामायण आहे, महाभारत आहे,
याच्यावर म्हणजे पुढची कित्येक नाटकं ही त्याच्यावर आधारलेली आहेत. त्यातल्या छोट्या छोट्या कथानकांवरती नाटकं घडत गेली. फक्त तेवढंच नाही, मग आलेल्या काही कथांवरती आहेत, संत साहित्यावरती नाटकं आहेत, संतांच्या चरित्रावरती नाटकं आहेत. ही भारतीय मनोवृत्ती आहे. जे पूर्वी घडून गेलं ते गेलं, संपलं, असं नाही. तर आम्ही त्याचा धागा आणत राहू, तो आमच्या वीणेत घालत राहू. याचं कारण का, तर ते सगळं जतन केलं पाहिजे. कारण हे सगळे संस्कार आहेत आणि हे संस्कार वेगवेगळ्या माध्यमातून पोचले पाहिजेत. हा त्याच्या मागचा सगळ्यात मोठा विचार आहे. आणि म्हणून जेव्हा नाट्य किंवा रंगभूमी जेव्हा सक्रिय होती त्यावेळेला सुद्धा तसे आले. म्हणजे संत कान्होपात्रा आहे किंवा तुलसीदास आहे. म्हणजे त्याच्यामधनं काय, तर एक चरित्र घ्यायचं, ते चरित्र इतकं सुंदर रंगवायचं नाट्यमय पद्धतीनं, त्याच्यामधला कान्होपात्रेचा किंवा तो संत आहे त्याचा भाव तिथपर्यंत पोचवायचा, त्याचं कार्य पोचवायचं. आणि हे सगळं करत असताना सुंदर संगीतही बांधायचं. त्यामुळे नाटक आहे, संगीत आहे, कथा आहे आणि सगळ्यात महत्वाचा संस्कार आहे. पण तो छान गोंडस पद्धतीनं बांधून दिला तर लोक ते घेतात. म्हणजे कडू गोळी घेण्यापेक्षा वरती एक शर्करा व गुंठीतच जर ती केली तर जेवढं गोड असतं औषध घ्यायला तेवढं ते केलं. आणि फक्त नाटकांनीच केलं असं नाही, पुढे आलेल्या चित्रपट माध्यमांनी सुद्धा ते केलं. आणि म्हणून धर्मात्मा सारख्या चित्रपटामध्ये साक्षात बालगंधर्वांनी काम केलं. आणि किंवा विष्णुपंत पागनीस, आज तुकाराम म्हणून आपण डोळे मिटले की आपल्या समोर कोण येतं. आणि ही या माध्यमांची ताकद आहे आणि ती अत्यंत सुंदर रीतीनं त्यांनी वापरल्या. अगदी आजच्या काळात सुद्धा ज्या मालिका बघतो ते सुद्धा संत साहित्य सुटलेलं नाही. जोपर्यंत माणूस आहे, जोपर्यंत ही भारतीय संस्कृती आहे आणि महाराष्ट्र आहे, तोपर्यंत संत साहित्य येतच राहणार. तो प्रवाह कधी खंडित होणार नाही, अप्रतिहत असं त्या प्रवाहाचं वर्णन करता येईल. क्या बात आहे, क्या बात आहे. एखादं असं उदाहरण किंवा काही गाणं असं भक्तिरस प्रधान असं काही सांगू शकाल? मग मला असं वाटतं की गोरा कुंभार मधलं आपण अमोलकडनं ऐकूया. आणि त्याच्यामध्ये अशोकजी परांजपेंची रचना आहे, कैवल्याच्या चांदणा भुकेला चकोर. आता चकोराचाच का विचार केला, दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा विचार करता आला असता किंवा दुसरं कुठलंही रूपक तिथे मांडता आलं असतं, पण चकोराचा का. तर रामदास स्वामींनी सुद्धा एखादा भक्त अनन्य असतो म्हणजे तो आपल्या दैवताला सोडून जात नाही, अनन्य असणं, याचं उदाहरण देताना चातक आणि चकोर यांचाच उल्लेख केलाय. की मेघ, त्यांनी असं म्हटलंय की मेघ चातकावरी वोळेना परी चातक पालटेना. मेघ आला नाही, तो वर्षभर थांबलाय चातक की हा कधी येईल, त्याचा एक बिंदू तरी माझ्या घशात जाईल, माझ्या मुखामध्ये जाईल, पण त्या वर्षी आलाच नाही मेघ. मेघ चातकावरी बोळेना परी चातक पालटेना. मेघ आला नाही म्हणून मी नळाचं पाणी पितो असं तो म्हणत नाही, मी थांबून राहीन, तो जेव्हा येईल तेव्हाच होईल. याला अनन्य म्हणणं. ही एक ओळ, मेघ चातकावरी बोळेना परंतु चातक पालटेना, चंद्र वेळेसी उगेना परी चकोर अनन्य. चंद्र वेळेवरती आला नाही तर चकोर काय करतो, तो म्हणतो मी थांबीन, पण मी त्याच्याचकडनं जे चांदणं माझ्या मुखामध्ये जाणार आहे ना तेच मी सेवन करीन, मला दुसरं काहीही नको. हे अनन्यत्व दाखवण्यासाठी आपल्याकडे वारंवार चातकाचा उल्लेख झालाय, चकोराचा उल्लेख झालाय. तेच रूपक घेऊन पुढच्या काळामध्ये अशोकजी परांजपेंनी सुद्धा ते चांदणं चकोराच्या मार्फतच मागितलं. आणि ते कसलं चांदण आहे, तर कैवल्याचं चांदण. कैवल्य म्हणजे काय, फार काय गोड शब्द दिलेत आपल्या भाषेनं आपल्याला. केवल म्हणजे एक, आणि एक असण्याची स्थिती म्हणजे कैवल्य. म्हणजे आता तू आणि मी वेगळा नाही, आता दुसरं कुणीच वेगळं नाही, कारण सोहम हे मला कळलं, त्याला कैवल्य म्हटलंय. आणि त्या भक्तांनी मागितलंय की कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. इतके दिवस तुम्ही तिथे मी इथे, हे द्वैत खूप झालं, आता मला घ्या बरं सामावून तुमच्यामध्ये, आणि मी चकोर होऊन तुमची वाट बघतोय. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. ऐकूया जरूर जरूर. मी तर म्हणतो याच गाण्याने आपण आपल्या या भागाची सांगता करूया. धनश्रीताई, तुम्ही इथे आलात, तुमच्या साथीदारांसह आलात, त्याबद्दल सर्व रसिकांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं तुमचे आभार मानतो. चांदण्याला 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 भुकेला चकोर. चांदण्याला चांदण्याला भुकेला चकोर रे.
रे कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्रभाव पांडुरंगा चंद्रभाव पांडुरंगा मन करा थोर मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर रे कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर बालवै खेळी रमलो तारुण्य नासले बालवै खेळी रमलो बालवै खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवाता दिसे पैलतीर वृद्धपणी देवाता वृद्धपणी देवाता वृद्धपणी देवाता दिसे पैलतीर पैलतीर चंद्रभाहु पांडुरंगा चंद्रभाहु पांडुरंगा मन करा थोर मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर रे कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर जन्म मरण नको आता जन्म मरण नको आता जन्म मरण नको आता नको आता 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 जन्म मरण नको आता नको येर झार जन्म मरण नको आता नको येर झार नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ पडिवार नको ऐहिकाचा नाथा नको ऐहिकाचा नाथा नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ पडिवार चंद्रभाहु पांडुरंगा चंद्रभाहु पांडुरंगा मन करा थोर मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चरा पारण्या झाला उशीर चरा चरा पारण्या झाला उशीर चरा चरा पार चरा चरा पार चरा चरा पार चरा चरा पारण्या 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 झाला उशीर पांडुरंग 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 चरा चरा पारणा हो पांडुरंग पांडुरंग चरा चरा पारण्या हो पांडुरंग पांडुरंग मन करा थोर मन करा थोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर रे, भुकेला चकोर रे, भुकेला